नमस्कार, डी24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज आपण महाराष्ट्र व एमपी बॉर्डर या ठिकाणी, या बाजूला तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र बॉर्डर आणि ह्या बाजूला बघू शकतात एमपी बॉर्डर। आपण ज्या ठिकाणी उभे ती एमपी बॉर्डर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव, अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत या ठिकाणी उपस्थित असतात। या महिला बॉर्डर मध्ये बसल्यात तुम्ही बघू शकतात। आणि आपला प्रश्न असा आहे, याच्या अगोदर तुम्ही जी बातमी बघितली होती त्या बातमीमध्ये जे वन अधिकाऱ्यासाठी जे लोक बोलत होते ते यांच्याच पैकी आहे। वयोवृद्ध झाले, आज ते शेतीबाडी करतात, परंतु त्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही। या संदर्भामध्ये अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु यांना न्याय कधी मिळेल हा प्रश्न मोठा आहे। कारण हे सीमेवर असल्यामुळे इकडे महाराष्ट्र बॉर्डर आणि इकडे एमपी बॉर्डर, त्यामुळे यांना अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहावं लागतं। तसेच घरकुल असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्नांपासून या लोक आज वंचित आहेत। आपल्यासोबत तुम्ही बघू शकता या ठिकाणी शासनाने कुठेतरी या लोकांना न्याय द्यावा या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा तर करतच आहोत। आज आपण या न्यूज बनवल्या, या बाजूला तुम्ही बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक शेती करतात त्यांची शेती, परंतु अजून देखील त्यांना उतारे मिळाले नाही। वन विभाग यांच्याकडे दुर्लक्ष करतो, महाराष्ट्र शासन यांच्याकडे दुर्लक्ष करतो। एमपी बॉर्डर असल्यामुळे यांच्याकडे अनेक जे गाव आहे ते आजही देखील वंचित आहे। कुठेतरी शासन या लोकांकडे लक्ष द्यावं, कारण या प्रभागामध्ये अनुसूचित जाती जमातीचे 7 ते 8 गाव येतात, परंतु अजून भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील त्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाहीये। यासाठी तहसीलदार असो, मामलेदार असो व माननीय जिल्हाधिकारी असो यांनी यांची जी मागणी असेल ती पूर्ण करावी, अन्यथा पुन्हा हा भारत जो आहे तसाच राहील का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण। आज या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे आणि घरांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आपण दाखवले। आणि आज जर हा प्रश्न सोडला नाही तर डी24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही मोहीम अशीच चालू राहील आणि या गावातील लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन डी24 तास न्यूज चॅनल, जय हिंद, जय महाराष्ट्र।